छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, बघू शकता. नमस्कार मंडळी, आज आपण आलू गोबी आणि वांग्याची भाजी बनवणार आहे. कढईमध्ये तेल टाकलेले आहे. आता आपण जिरी, मोहरी, कांदे पण टाकून घेणार आहे. कढीपत्ता पण टाकून घेऊया आणि चांगलं याला मिक्स करून घेऊ. बघू शकता अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच तिखट, थोडीशी हळद आणि सोबतच मसाला थोडासा आणि धनिया पावडर पण टाकून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करू. आणि याच्यानंतर मग आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो छान मिक्स झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये पोटॅटो टाकून घेऊया. टमाटरसोबत पोटॅटो छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचे. आणि मग त्याच्यानंतर आपण गोबी आणि आलू टाकून घेऊया. टमाटर असे छान मिक्स झालेले आहे. छान अशी गोबी आणि वांगे टाकून घेतलेले आहे. आता याला चांगलं मिक्स करून सगळ्यांनी झाकण ठेवून द्यायचं. मंद आचेवरती शिजू द्यायचं. बीच मध्ये असं हलवत राहायचं, नाहीतर लागू शकते भाजी. भाजी छान अशी मुरलेली आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, थंड वगैरे नाही करायचं. बघू शकता छान अशी मस्त मुरलेली आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आणि आणखी चांगलं शिजू द्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. फायनली भाजी तयार आहे आपली. वरतून थोडंसं कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे कमी साहित्यामध्ये. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. मीठ टाकायला विसरली होती. फायनली तयार आहे आपली भाजी.